नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या सोमवारी 13 एप्रिल. अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. कोणती शत्रू, पितृदोष, दारिद्र्य संपल. फक्त एक दिवसात इच्छापूर्ती होईल. नमस्कार माझ्या माता बहिणींनो आणि भावांनो. सूर्योदया तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाटा घेऊन येणार आहे. कारण उद्याचा दिवस हा साधा सुधा दिवस नाही. उद्या आहे वरुथिनी एकादशी आणि त्यातच सोन्यावर पिवळा म्हणजे या दिवशी आलेली आहे सोमवारी. आणि विष्णू आणि शिव म्हणजे सृष्टीच्या पालनहार आणि संहारक या दोघांचाही आशीर्वाद एकच वेळ मिळण्याचा हा निर्मळ राजयोग कित्येक दशकानंतर जुळून आलेली आहे. मी जाणते आज तुमच्या खूप कष्ट करताय, कुटुंबासाठी रात्रंदिवस झटपट करताय, पण तरीही मुलांची प्रगती कुठेतरी खुंटली आहे. तर पतीच्या कामात सारखं अडथळ येत आहेत का? घरात पैसे येत पण टिकत नाही की? सतत कुणाच्या ना कुणाच्या आजारपण मागे लागलेली. तर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कष्टाला नशिबाचा साथ मिळत नाही, तर हा व्हिडिओ आज तुमच्या समोर येणार आहे. या पाठवलेली एक संकेत आहे. आज मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे, ज्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. फक्त उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यात ती एक वस्तू टाका आणि मग पहा 24 तासात तुमच्या घरातली नकारात्मकता कशी पळून जातं. तुमची कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या उपायाची एकच छोटीशी चूक तुम्हाला फळानुसार वंचित ठेवू शकतो. पुढे जाण्यापूर्वी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आता श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहा. तुमच्या या एक कमेंटमुळे तुमच्या आयुष्यातली सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होईल. आणि या चॅनलला सबस्क्राईब करून मी माहिती तुमच्या जवळच्या 5 व्यक्तींना नक्की शेअर करा, कारण दुसऱ्यांची भला केल्याशिवाय आपला भला होत नाही. वरुधानी एकादशी कल्याणकारकी हा म्हणतात. यामागे एक खूप मोठी कथा आहे. शास्त्रात असा लिहिलं आहे की ज्यांना आयुष्याचं सुख, सौभाग्य आणि शेवटी मोक्ष हवे आहे, त्यांनी ही एकादशी चुकूनही सोडू नये. आपण विचार करतो की दर हजार वर्षाच्या तपासाच्या कारण कोणाला शक्य होत आहे का? आजच्या काळात तर अजिबात नाही. पण आपल्याला ऋषीमुनींनी ही सोय करून ठेवली आहे. जे लाभ एखादी ऋषीला कठोर तपस्यानंतर मिळतं, तेच लाभ तुम्हाला उद्याच्या एक दिवसात भक्तांनो मिळणार आहे. तर हे ऐकून अंगावर काट्या येतं, इतकं ही तिथी बलवान आहे. सोमवार, वार, एकादशी ते दुर्मिळ योग संगत आहे. पण मंडळी, जर खरी संगमत पुढे आहे. उद्या फक्त एकादशी नाही, तर उद्या आहे सोमवार. सोमवार हा साक्षात महादेवाचा आणि मनाचा कारक असलेली चंद्राचा वार. जेव्हा विष्णूनी प्रिय तिथी एकादशी आणि शंकराच्या प्रिय वार सोमवार एकत्र येतात, तेव्हा ब्रह्मांडात एक विलक्षण ऊर्जा निर्माण होतं. या दिवशी पृथ्वीवरला जलत्व प्रचंड सक्रिय असतं. आपल्या शरीरातला 70% पाणी आहे आणि आपल्या घरातली ऊर्जेवरही पाण्याचा मोठी प्रभाव असतं. म्हणूनच उद्याच्या अंघोळीचे जे महत्त्व आहे, तर ते इतकं कोणत्याही दिवशी नसतं. तर उद्या तुम्ही साधा पाण्याने आंघोळ केली तर तुम्ही एक खूप मोठी साधी गमवार. पण जर तुम्ही त्या पाण्यात ती एक वस्तू टाकली, तर तुमच्या नशिबाचा बांध उघडा पण वेळ लागणार नाही. घरातली कटकट आणि पितृदोष भयानक सत्य
सांगते की ऐका. तर ते एक आता जरा विचार करा, तुमच्या घरात विनाकारण भांडण होतं का? नवरा बायकोंमध्ये प्रेम असूनही छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात, रात्री झोप लागत नाही, भीती वाटतं, मुलांच्या चिडचिड वाढली आहे का? हे सगळी सहज नाही. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या घरावर कोणाची तरी वाईट नजर असू शकते किंवा तुमच्या कुंडलीत पितृदोष असू शकतो. हा पितृदोष इतकं भयंकर असतं की तो माणसाला राज्या भिकारी करू शकतो. पितृदोष असला की घरात कितीही पैसे येऊ द्या, तो तुम्हाला सुखासाठी वारंवार जात नाही, तर ते पैसे जातं दवाखान्यात, ते जातं कोर्ट कचेरीत किंवा अशा ठिकाणी जिथे तुम्हाला दुःखत मिळत असेल. तर असा मुलांच्या बुद्धी असूनही त्यांना परीक्षेत यश मिळत नाही. त्यांच्या कारणही हाच दोष असतो. 7 पिढ्यांचा दोष धुवून टाकणारा उपाय सांगते ऐका. आज मी तुम्हाला बाहेर नाही तर मार्ग दाखवला अशा आहे. घाबरू नका. उद्याच्या ही एक दिवस आंघोळीचा उपाय तुमच्या 7 पिढ्यांचा दोष धुवून टाकायची ताकद ठेवतो. ज्या पित्रांच्या त्रासामुळे तुमची प्रगती थांबली आहे, तेच पित्र उद्या तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील. आता तुमची मनात प्रश्न आला असेल की ती वस्तू काय आहे? एखादी महागडे रत्न आहे का? एखादी दुर्मिळ जुडीबुटी तर नाही. तर वस्तू तुमची स्वयंपाकघरातच तुमच्या समोरच आहे. पण ती कधी वापरायची? ती आंघोळीच्या बादलीत टाकायच्या, हातावर घ्यायची, ती वापरायची एक गुप्त पद्धत आहे. जी पद्धत तुम्हाला आता मी सांगणार आहे. जर ही पद्धत चुकीची तर उपाय लागू होणार नाही. यामुळे पुढची 2 मिनिट खूप लक्ष देऊन ऐका. माझ्या माता बहिणींनो, हा उपाय सांगण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुमच्या उपस्थिती नांदावे तुमची एक कमेंट आणि तुमच्यावर स्वामीची कृपा राहील. ब्रह्ममुहूर्ताच्या चमत्कार आणि हाताच्या दर्शनाच्या रहस्य सांगते. आता ऐका. आता एक अत्यंत एकाग्रतेने ऐका. इथून पुढे एक शब्द तुमची नशिबाच्या टाळ उघडू शकतो. उद्या जेव्हा तुम्ही सकाळी डोळे उघडाल तेव्हा जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी 2 तळहात एकमेकांना जोडून आपल्या डोळ्यासमोर धरा. शास्त्रात म्हटलेलं की कराग्रे वसते लक्ष्मी, करामध्ये सरस्वती, करामूले गोविंदा. आपल्या हाताच्या बोटामध्ये लक्ष्मी आहे, मध्यभागी सरस्वती आणि मूळ भाग्यात साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. उद्या सकाळी सर्वात आधी हे दर्शन घेतल्यावर तुमच्या पूर्ण दिवसाची ऊर्जा बदलून जाईल. पण हा तर फक्त पाय आहे. खरा चमत्कार तर आंघोळीच्या वेळी घडणार आहे. ते मुख्य उपाय काळे तीळ आणि कच्च्या दुधाच्या अजब संगम. जेव्हा तुम्ही आंघोळीचं पाणी घेता तेव्हा त्या बादलीत किंवा टबमध्ये सर्वात आधी काय टाकायच्या? तर थोडी काळे तीळ आणि फक्त 1 चम्मच कच्चे दूध. आता तुमच्या मनात प्रश्न आले असेल तर हेच तर का? समजून घ्या. काळे तीळ हे साक्षात भगवान विष्णूच्या घामातून उत्पन्न झालेली आहे. असं मानलं जातं की ते तुमच्या आयुष्यातली अडथळ्यावर, त्या शत्रूवर आणि वर्षानुवर्ष पिछा सोडत नसलेले पितृदोषावर थेट प्रहार पडतात. तर दुसरीकडे उद्या सोमवारी असल्याने कच्ची दूध हे चंद्राला शांत करतो. जेव्हा आई किंवा पत्नी या पाण्याने आंघोळ करते तेव्हा तिच्या संकल्पने मुलींच्या बुद्धीत तलाक होतो आणि पतीच्या कामात येणार कोर्ट कचेरीच्या किंवा ऑफिसमधला वाद क्षणात मिटतात. ओम लिहिण्याच्या गुप्त मंत्र सांगते ऐका. तर थांबा. बादलीत वस्तू टाकल्याला म्हणजे काम झालं असं नाही. इथेच खरं दळमळे आहे. पाणी अंगावर घेण्यापूर्वी तुम्हाला एक अशी कृती करायची आहे की खूप कमी लोकांना माहिती आहे. उद्या
उद्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने त्या पाण्यावर एक मोठा ओम काढा आणि अनामिका बोट थेट आपल्या हृदयास्पर जोडावा असता. ओम काढत असताना डोळे मिटून या आणि मनात तुमच्या जी काही इच्छा असेल ते मुलांच्या नोकरीबद्दल असे पतीच्या बद्दल असे हे नवीन घराच्या स्वप्न असो किंवा पाण्याच्या प्रवाह कर आहे. पाणी आता साधा पाणी राहिला नसून एक तीर्थ झालेली आहे. पाणी जेव्हा तुमच्या शरीराला स्पर्श करेल तेव्हा समजून घ्या की ते तुमच्या शरीरातला नाश नाही तर तुमच्या नशिबाला स्पर्श करत आहे. तुमच्या शरीरावर नकारात्मक ऊर्जा ते पाण्यासोबतच वाहून जातं. तुम्हाला स्वतःला जाणवलेली 24 तासात बदलायच्या खात्री सांगते. हा विधी पूर्ण झाल्यावर जेव्हा तुम्ही आंघोळ करून बाहेर आलं तेव्हा तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास जाणवते. 24 तासात आता तुम्हाला अशी काही बातम्या मिळतील किंवा घरात असं काही घडेल जुने तुम्हाला पेटेल की स्वामींनी तुमच्या एक ऐकली आहे. ज्या बहिणीने वाटतं की त्यांच्या नशीब थीट आहे त्यांनी हा प्रयोग उद्या ह्या न विसरता करायचा आहे. पण हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या मन स्वच्छ ठेवा. घरातली नकारात्मक ऊर्जा शत्रुबाण. माझ्या बहिणीनो, अनेकदा आपण प्रश्न पडतं की सगळ्या नीट सुरू असताना अचानक घरात भांडणं का सुरू होतं, विनाकारण एकूण चिडचिड का होतं, घरात पाऊल ठेवताना मन अवस्था होणं किंवा रात्री दचकून जाग येणं हे कशाच्या लक्षण आहे. कदाचित कोणाची वाईट नजर तुमच्या सुख संसाराला लागले असू शकतं किंवा कोणत्याही तुमच्या प्रगतीवर बांध असण्याचा प्रयत्न करत असू शकतो. शत्रू तुमची म्हणजे फक्त बाहेरच माणूस नाही तर ते आपल्या घरातली वाढलेली नकारात्मक ऊर्जा हाच सर्वात मोठा शत्रू असतो. पण काळजी करू नका. उद्या दुपारी 12च्या आत हा छोटासा पण प्रचंड शक्तिशाली उपाय तुमच्या घराभोवती एक संरक्षण कवच तयार करेल. हळदीच्या पाण्याचा चमत्कारिक उपाय सांगते ते ऐका. तुम्हाला काय करायचे आहे अत्यंत साधी गोष्टी पण त्याचा परिणाम करणारे आहे. हे शुद्ध तांब्याच्या कलशात पाणी घ्या. तांब्या हे मंगल ग्रहाच्या आणि ऊर्जेच्या प्रतीक आहे. त्यात फक्त एक चिमूटभर हळद टाका. हळदी ही माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय आहे आणि ती कोणतेही नकारात्मक ऊर्जेच्या शक्तीला घरात येण्यापूर्वी रोखेल. आता ही पाणी घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाशी ही उजव्या हातात बोटाने किंवा तुळशीच्या पाण्याने हे पाणी दरवाज्यावर दोन्ही बाजूला ही उंबरठ्यावर शिंपडा. हे करताना मनात किंवा स्पष्ट आवाजात गमते नमः या जप करा. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणतात पाणी शिंपडतात तेव्हा घरातली गरीब इडापिडी बाहेरून आलेली वाईट नजर ते क्षण नष्ट होतो. तुमच्या उंबरवटा हा तुमच्या घराचा आरसा आहे. ते उद्या या पवित्र पाण्याने शुद्ध करायच्या. स्त्रींसाठी गुप्त मंत्र शांततेच्या शक्ती सांगते ऐका. आता माझ्या मातांनो, एक गोष्ट अत्यंत मनावर घ्या. उद्याच्या दिवस घरात कोणाशीही, अगदी मुलांशी किंवा पतीशी सुद्धा मोठ्या आवाजात बोलू नका. तुम्ही म्हणाल ताई असं का शक्य आहे का? लक्षात ठेवा, उद्याचा दिवस हा स्वयंवाच्या आणि सृष्टीचा आहे. शास्त्र सांगत आहे ज्या घरात स्त्री शांत राहतं तिथे कर्कश आवाज नसतं, तिथेच माता लक्ष्मी स्थिर होते. तुमची शांतता ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. उद्या तुम्ही जितकं शांत राहाल, मनोहर स्वामीचे स्मरण कराल, तितकं घरातली ती सकारात्मकता वाढेल. हा प्रयोग उद्या करून पहा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या शब्दाच्या एक वेगळीच जबर आणि गोडवा आलेली आहे. आता पाहूया आपल्या काळजीच्या तुकड्याच्या म्हणजे आपल्या मुलांकडे. मुलांची प्रगती होईल आणि त्यांच्या परीक्षेत यश मिळावे असे प्रत्येक आईला वाटतं की उद्या एकादशी. यामुळे तुळशीच्या पान तोडून आधीच तोडून ठेवलेली असेल तर चालते किंवा खाली पडलेली पान वापरू शकता. अभ्यासात
टेबलवर किंवा पुस्तकावर एक तुळशीच्या पान ठेवा. तुळशीला वृंदा म्हणतात आणि ती बुद्धीच्या देवता आहे. हे पान तिथे ठेवताना मुलांच्या कपाळावर हात ठेवून फक्त एकदा म्हणा की श्री स्वामी मला सद्बुद्धी द्या. तुम्ही पाहाल उद्यापासून त्यांच्या अभ्यासातला एकाग्रता आणि त्यांच्या वागण्यातला समजूतदारपण निर्लक्षण बुद्धी पद्धतीने वाढलेली असेल. पुढची शेवटच्या भागाकडे पाहण्यापूर्वी मैत्रिणी, ह्या उपाय साधे वाटत असेल तर त्यांची फळ अफाट आहेत. जर तुम्हाला स्वामीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये माझा विश्वास आहे असा नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. भेटूया असंच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.